टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यात पोलिसांवरतीच गुंडांकडून हल्ला झाल्याची घटना समोर आलेली आहे। पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये बारक्या लोंढे या गुन्हेगाराला ज्यावेळी सहकारनगर पोलिसांनी अटक केली त्यानंतर याच सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये या बारक्या लोंढे गुन्हेगाराने हैदोस घातलेला आहे। पोलिसांवरतीच हल्ला केल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे। आपण पाहू शकतो या पोलीस स्टेशनची तोडफोड सुद्धा करण्याचा प्रयत्न या गुंडाने केलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल वीरसिंग गौड यांची केबिन आहे। या केबिनची देखील काच फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। काच फोडण्यात आलेली आहे। खिडकीची जी काच आहे त्यावर देखील या गुंडाने हल्ला केल्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। हा जो आरोपी आहे हा पाहिजे असलेला आरोपी आहे आणि पोलिसांनी ज्यावेळी त्याला अटक केली त्यावेळी या अटकेच्या विरोधात या गुन्हेगाराने पोलिसांवरतीच हल्ला केलेला आहे। पोलिसांच्या तोंडावरती स्प्रे मारलेला आहे ज्यामध्ये काही पोलीस जखमी देखील झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीने या अशा गुन्हेगारांची जी काही हिंमत वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। रात्रभर या गुंडाने या ठिकाणी हैदोस घातलेला आहे आणि या ठिकाणी आपण खाली जर बघितलं या काचा देखील अद्याप पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या गुन्हेगाराच्या विरोधात पुन्हा एक सरकारी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अटक का केली यामुळेच या गुंडाने या ठिकाणी पोलिसांवरतीच थेट हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।